बघूया 100% बातम्या। लोकसभेची सेमीफायनल भाजपनं 3-1 अशा फरकानं जिंकली। यानंतर नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलाय। यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या एका सूचक विधानानं 2024 मध्ये फडणवीस पुन्हा सीएम होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या विजयानं भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलाय। भंडाऱ्यातल्या लाखणी इथं आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी संबोधित केलं। महाराष्ट्राचा एकच वाघ म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। बावनकुळे फक्त एवढ्यावरच थांबले नाही, एवढंच नाही तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती याची आठवण त्यांनी करून दिली। बावनकुळेंनी केलेल्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही हात करून महाराष्ट्रात एकच वाघ महाराष्ट्रात एकच वाघ आहे ते देवेंद्र फडणवीस। आता गडचिरोलीमध्ये जे वाघ आहेत ते माणसं खातात आहेत, लोकांच्या गाई म्हशी खातात आहेत, तर कोणत्या वाघाची चर्चा करतात मला माहिती। भाजपनं आता महाराष्ट्रात 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी कंबर कसली आहे। परिणामी महायुतीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनाचा मुख्यमंत्री 2024 मध्ये असेल की नाही हा प्रश्न आता निर्माण झालाय। 3 राज्यात भाजपला चांगलं यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। महाराष्ट्रात मोदी मॅजिक चालणार नाही असं मवियाचाच वर्चस्व राहणार असं परखड मत खासदार राऊतांनी व्यक्त केलं। तर उद्धव ठाकरेंची जादू मातोश्रीत तरी चालेल का असं प्रत्युत्तर आमदार नितेश राणेंनी दिलं। देशातील 4 पैकी 3 राज्यात भाजपला दिमाखदार विजय मिळालाय। भाजपच्या विजयाचा वारू सुसाट सुटल्याचं चित्र यातून समोर आलं। अशाच प्रकारे निकाल लोकसभेत आणि महाराष्ट्रात लागतील असा दावा भाजपचे नेते करू लागले। मात्र भाजप नेत्यांचा हा दावा संजय राऊतांनी खोडून काढलाय। त्याला नितेश राणेंनी जोरदार उत्तर दिलंय। महाराष्ट्र ही लहर बेहर आहे ना, ही काय तुमची आली लहर केला कहर, महाराष्ट्रात कहर वेगळा, लहर तिकडे कहर इकडे। उद्धव मॅजिक मातोश्रीमध्ये तरी चालेल का हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आगामी निवडणुकांबाबत सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी जनतेच्या कौलातून त्यावेळी कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत आव्हान आणि प्रतिआव्हानांची लढाई सुरू राहणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या बूथवर बसण्यासाठी एकही व्यक्ती राहू देऊ नका असं आवाहन बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलं। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यावरून भाजपवर जोरदार पलटवार केला। देशात नुकत्याच पार पडलेल्या 4 पैकी 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला, तर भाजपचा दिमाखदार विजय झालाय। या निवडणूक निकालाचा आधार घेत भंडाऱ्यात लाखणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या बूथवर बसण्यासाठी एकही व्यक्ती राहू देऊ नका असं आवाहन बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलंय। बावनकुळेच्या आवाहनाचा काँग्रेसकडून मात्र समाचार घेण्यात आलाय। बूथवर सुद्धा एकही माणूस पार्टीला काँग्रेस सोडू नका, काँग्रेस पार्टीला बूथवर एकही माणूस सोडू नका। उद्या बूथ वाटायला सुद्धा माणसाला भेटले पाहिजे, ही ताकद तुमच्याकडे आहे। भ्रष्टाचाराचा पैसा खूप आहे आता त्यांच्याजवळ, त्याच्यावर ते बोलत असतील। मी काय म्हटलं, भ्रष्टाचाराचे पैसेच खूपच आहे ना, सगळ्यांना विकतच घ्यायला निघालेले आहेत ते लोक। प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी संबोधित करत असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो। मात्र आता बावनकुळेंनी केलेल्या याच आवाहनावरून बावनकुळे आणि पटोलेंमध्ये झुंपली आहे। कर्जतच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। यावेळी अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागा लढणार असल्याची घोषणा केली। यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता। बारामती हा खरं तर अजित पवारांचा गड आहे, त्यामुळे त्यांनी बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाकडून कोण लढणार याची चर्चा सुरू झाली। सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं भावी खासदार अशी बॅनरबाजी बारामतीत करण्यात आली होती, त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या। तसंच पार्थ पवार आणि रुपाली चाकणकर यांच्या नावाचीही चर्चा होती। मात्र याविषयी योग्य वेळी बोलू असं अजित पवार यांनी म्हटलंय। मी ठरवीन ना, इतक्या लवकर तुम्हाला सांगितलं पाहिजे, तो माझा अधिकार आहे ना, योग्य वेळी सांगेल। त्यातच मंत्रालय परिसरात पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार असे बॅनर लागले, त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढाई रंगणार का याची चर्चा सुरू झाली। मात्र त्याचवेळी भाजपनेही उगली टाकली। उद्या जर महायुतीमध्ये तसा जर निर्णय झाला तर शेवटी महायुती म्हणूनच आपल्याला सर्वांना त्या संदर्भातलं काम करावं लागणार आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता बारामतीमधून अजित पवार गट लढणार की भाजप हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अजित पवार गटाला घेरायला सुरुवात केली आहे। 2014 मध्ये भाजपनं जशी शिवसेनेची युती तोडली
तसंच काहीसं 2024 मध्ये घडेल असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलं. त्यामुळे राऊतांच्या या भाकितावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलंय. देशातील 5 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगलाय. अशातच ठाकरे गटाचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. 2014 मध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भाजपनं शिवसेनेसोबतची युती तोडली. याची पुनरावृत्ती शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटासोबत होईल असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय. 2014 साली मोदी लहर आली पण शिवसेनेबरोबर युती तोडणारे हेच लोक आहेत. त्याच्यामुळे ते त्यांना आपल्या पंखाखाली घेतलेलं आहे. 2 गट आहेत बेईमान, आणि त्यांचा प्रश्न आहे. आता तुम्ही तुमचं काय होणार याचा विचार करा ना, स्वतःचा. दुसऱ्यांचा कशाला विचार करतायत? राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजप आणि महायुतीच्या गोटात उत्साह संचारलाय. त्यामुळे महायुतीतल्या घटक पक्षांना सुद्धा आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकण्याचा विश्वास वाटू लागलाय. पण त्यातच संजय राऊतांनी पुन्हा भविष्यवाणी करत भाजपच्या मित्रपक्षांना डिवचलंय. त्यामुळे राऊतांच्या या टीकेनं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. नौदलाच्या शौर्य आणि सामर्थ्याचा अभिमान म्हणून दरवर्षी 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. 1971च्या युद्धात भारतानं पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन ट्रायडंटची आठवण म्हणून दरवर्षी 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा होतो. यंदाचा नौदल दिन थोडा खास ठरलाय. महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी परकीय आक्रमणाविरोधात आरमार उभारून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासक म्हणून दूरदृष्टीची झलक दाखवली. आजही देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सुसज्ज नौदल आवश्यक आहे. त्यामुळे यंदाचा नौदल दिन भारतीय नौदलाचे जनक असा ज्यांचा अभिमानानं उल्लेख होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं पार पडला. नौदल दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या 35 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्ट गॅलरीची पाहणी केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. नौदल दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींना नौदलाकडून सलामी देण्यात आली. नौदल दिन हा सिंधुदुर्गावर साजरा होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. जो समुद्र पर नियंत्रण रखता है वह सर्वशक्तिमान है. भारतीय नौदलातील गटांचं भारतीयकरण, त्यांचं नाव भारतीय करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. एपोलेट्स में भी छत्रपति वीर शिवाजी महाराज का प्रतिबिंब हम सबको नजर आएगा. शिवरायांनी कमावलेली ती नौदलाची शक्ती आपण नंतर गमावलो, आता ती पुन्हा मिळवायची आहे असंही ते म्हणाले. भारत विकसित होने के लक्ष्य पर चल रहा है तो हमें अपने इस खोए हुए गौरव को फिर से पाकर के ही रहना है. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची छाप असल्याचं मोदींनी म्हटलं. सिंधुदुर्गच्या तारकर्लीत पार पडलेल्या नौदल दिनाच्या निमित्तानं नौदलाच्या चित्त थरारक अशा कसरतीने उपस्थितांच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणी फुटलं. तारकर्लीच्या समुद्रात नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं. पाणबुड्या, कमांडो, युद्धनौका आणि विमानांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचा राज्याच्या विविध भागात भेटीगाठी सुरू आहेत. जळगावात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या विविध भागांना भेटी देत आहेत. जळगाव जिल्ह्याला त्यांनी भेट दिली. जळगाव जिल्ह्यातल्या विविध भागात सभा बैठकांद्वारे त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला. या दौऱ्याच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला.
सामान्य मराठ्यांना एकच पाहिजे, आरक्षण आणि आरक्षण. त्याला पैसे नाही पाहिजे, त्याला पदवी नाही पाहिजे आणि त्याचं नियंत्रण नाही. मराठ्यांचा एकच विषय सध्या, आमच्या लेकराला आरक्षण पाहिजे आणि ते घ्यायचं. मनोज जरांगे पाटील यांची मुक्ताईनगरमध्ये सभा पार पडल्यानंतर त्यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात जाऊन मुक्ताईचं दर्शन घेऊन महापूजा आणि आरती केली. वारकऱ्यांसमवेत टाळ वाजवत मनोज जरांगे पाटील यांनी मुक्ताईचा जयघोष केला. आरक्षणाच्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये संघर्ष होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहे, तर सरसकट आरक्षण शक्य नसल्याचं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी केलं. परिणामी 24 डिसेंबरला मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला. मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मराठा समाज बांधवांची प्रचंड गर्दी आणि फुलांच्या वर्षावात जरांगे पाटलांनी खानदेशात पाऊल टाकलं. मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजनांना त्यांच्या मतदारसंघात येऊन उत्तर दिलं. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्य नसल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केल्यानं जरांगे पाटील संतप्त झाले. गिरीश महाजनांनी विनाकारण वातावरण खराब करू नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आधी सांगितलं आहे, त्यांच्याकडे जाऊन बसलो तुम्ही 4 वेळा, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं स्टेजवरून, पण सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आरक्षणाचा हा प्रश्न कसा सोडवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी केली. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत उचलण्यात आला. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शून्य प्रहरात राज्यसभेत हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. पत्रिकेवर नाव असूनही मराठा आरक्षणावर बोलू दिलं नसल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदींनी केला. राज्याचा विषय असल्याचं कारण देत बोलण्याची परवानगी नाकारल्यानं चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली आहे. हमें मराठा आरक्षण के बारे में बोलने नहीं दिया गया, हमसे ये कह दिया गया कि ये स्टेट सब्जेक्ट है. मराठा आरक्षणाबाबत बोलण्याची परवानगी नाकारली तेव्हा राज्यातले भाजपचे सदस्य मदतीला आले नसल्याचा आरोप चतुर्वेदींनी केला. भारतीय जनता पार्टी की तरफ से जो एमपीज महाराष्ट्र से चुनकर आए हैं, कोई उसके लिए खड़ा नहीं हुआ. इनके लिए ये सिर्फ राजनीति का विषय है, वोट बटोरने का विषय है. आरक्षणाचं प्रकरण आता केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे गेलंय, त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारनं काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी केली जाते. त्यासाठी संसद हे योग्य व्यासपीठ होतं, मात्र या विषयावर बोलू न दिल्यानं चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात आधीच काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. शेतकऱ्यांचा हाच मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित करण्यात आला. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रातल्या मोदी सरकारकडे साथ घातली आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देण्याची मागणी राज्यातल्या खासदारांनी केली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज सरकारनं माफ करावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. यहाँ से टीम जल्द से जल्द महाराष्ट्र जाए और महाराष्ट्र को मदद करे और सारे जो महाराष्ट्र की मेहनत करने वाले किसान हैं उन सब का पूरा ऋण माफ हो, उनको कर्ज माफी मिले. महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारकडं या संदर्भात मदतीसाठी मागणीचा प्रस्ताव येत आहे आणि तो लवकर मंजूर करून या सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही राज्य सरकारनं दिली. आता महाराष्ट्रातल्या खासदारांनी शेतकऱ्यांचा मुद्दा संसदेत उपस्थित करत कर्जमाफीची मागणी केली. त्यामुळे केंद्र सरकार यावर निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटानं बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात 50हून अधिक बैलगाड्या आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसात शेतीचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडा मोर्चा काढला. नाशिकच्या शिवसेना भवनापासून सुरू झालेल्या या मोर्चात 50हून अधिक बैलगाड्या, शेतकरी आणि जिल्ह्यातील उबाठा गटाचे नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आत्ता गारपीट होऊन 8 दिवस झालेले अजूनही पंचनामे झालेले नाही आणि शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीमध्ये विश्वस्त म्हणून स्थानिकांना सुद्धा स्थान मिळावं यासाठी आळंदीतले नागरिक आक्रमक झाले। या मागणीसाठी आळंदीमध्ये नागरिकांनी उद्या आळंदी बंदची हाक दिली। संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रा मंगळवारपासून सुरू होतीये। अशातच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या कमिटीमध्ये विश्वस्त म्हणून स्थानिकांना स्थान मिळावं यासाठी आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेऊन आळंदी बंद पुकारली आहे। आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता। जुन्या विश्वस्तांनी पुढचे विश्वस्त सांगायचे आणि ते नेमायचे, ही प्रथा असल्यामुळं जे जुने विश्वस्त असतात ते बाहेरचे असतात आणि ते कधी आळंदीकरांचं नाव घेणार याची आम्हाला गॅरंटी आहे। प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आळंदीतल्या स्थानिकांनी केला। या विरोधात आळंदीतल्या ग्रामस्थांनी आळंदी बंद पुकारलाय। ते गावचा एक प्रतिनिधी असला तिथं तर संपूर्ण विकासाला तिथं चालना मिळेल आणि ही बाहेरची लोक आणतात ते ट्रस्टी, यांना आळंदीची कुठलीच कल्पना नसते कुठल्या क्षेत्राची। प्रशासनानं आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कार्तिकी वारे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला। राज्यातल्या अनेक भागामध्ये यंदा म्हणावा तसा पाऊसच झालेला नाहीये, त्यामुळे अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतंय। नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातच पाणीबाणी निर्माण झाल्यानं आता ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अहमदनगरच्या शेगावमध्ये पाणी प्रश्न पेटलाय, त्यामुळे आता गावातल्या महिला दुर्गात झाल्याचं पाहायला मिळतंय। इथल्या महिलांनी पाण्याच्या प्रश्नासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। सध्या शेवगाव आणि शहरामध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणी येतंय, त्यातही अशुद्ध आणि गढूळ पाणी येत असल्यानं नागरिक हवालदिल झालेत। पालिका प्रशासनाला वारंवार विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। त्यामुळे संतप्त महिलांनी शहरातून मोर्चा काढत पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी केली। शेवगाव शहरात दिवसाआड स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी मिळावं अशी मागणी महिलांनी केली। सरकारनं तातडीनं दखल घेऊन कारवाई केली नाही तर भविष्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महिला आंदोलकांनी दिलाय। मानधन वाढीसाठी महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहे। राज्याच्या विविध भागात अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय इथं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये, मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावं या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या महिलांनी जोरदार थाळीनाद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला। कोल्हापूरसह सांगली आणि परभणीत सुद्धा अंगणवाडी सेविकांनी जोरदार आंदोलन केलं। आम्हाला आता शासकीय दर्जा मिळाला पाहिजे, आम्हाला आता मानधन नकोच आहे, वेतन झालं पाहिजे। आशा वर्करांना ज्याप्रमाणे त्यांनी मानधनात जशी वाढ केलेली आहे तशी आम्हाला मानधन नकोच आहे, आम्हाला आता वेतनच हवं आहे। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं देण्यात आला। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।